कुठलाही निरोप आल्याशिवाय काही माघारी घ्यायची नाही. परंतु आता वर्षांचं बोलणं झाल्यानंतर वर्षांच्या आदेशानुसार वर्षांचा फोन आला तर आपण विकासासाठी माघार घेतली पाहिजे असं वर्षांचं एकमताने बोलणं झालं असेल. त्या पद्धतीने त्यांचा निरोप आला आणि मी आज तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील यांच्या आदेशानुसार मी आज फॉर्म माघार घेतला आहे. ते वर्षांचं काहीतरी बोलणं झालेलं असेल त्याच्याशिवाय माघारी घ्यायला लावणार नाही. परंतु विकासाची दूरदृष्टी ठेवून वरिष्ठांनी हा निर्णय घेतलेला आहे. ते 4च नगरसेवक असताना कुठल्या भरोशावर तुम्ही निवडणुकीला सामोरं जात होते? संख्याबळच नव्हतं तुमच्या. संख्याबळ जरी नसलं परंतु महायुतीचं घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष आहे. तुम्ही बघितलं असेल महापौर त्यांच्याकडे दिलं, शिंदे सेनेकडं उपमहापौर दिलं. स्थायी समिती ही युतीला सामावून घेण्यासाठी वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. परंतु त्यांचा काय निर्णय झाला असेल त्या निर्णयानुसार मला त्यांनी आता माघार घ्यायला लावली. त्यानुसार आपण माघार घेतलेली आहे. महापौरांचं असं म्हणणं आहे की बिनशर्त पाठिंबा दिला होता तर मग नंतरच्या काळामध्ये अशा कुठल्या अटी शर्तींचा मुद्दा येत नाही. 100% बिनशर्त पाठिंबा हा राष्ट्रवादी स्वतःहून दिला होता. परंतु उपमहापौर महापौर निवडीच्या कालावधीत महापौर उपमहापौर हे कुठेही वरिष्ठांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कुठेही भेटलेले नाही. उद्धव साहेब असतील, तटकरे साहेब असतील, सुनेत्राताई असतील यांनाही कुठल्याही प्रकारे ते भेटले नाही. शहरात सगळीकडे होल्डिंग लागले होते. महायुतीचे सगळे प्रोटोकॉलनुसार फोटो टाकले गेले. परंतु राष्ट्रवादीला तिथं डावलण्यात आलं. त्या अनुषंगाने हा फॉर्म भरला गेला. संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि खाजगी रुग्णालयामध्ये 4 करून येणं हे अतिशय अवघड झालेलं आहे. त्याच्यासाठी येणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे पॅट स्कॅन असेल किंवा मग किमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, ह्याची जी काही प्रक्रिया जी आहे किंवा त्याच्यावरती लागणारा खर्च आहे हा रुग्णांना न परवडणारा आहे. आणि त्यामुळे टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे हे नाशिकमध्ये सुरू व्हावं. काल एक लक्षवेधी लागलेली होती कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणावर आणि त्यामुळे माननीय आरोग्यमंत्री यांना विनंती केली की नाशिकमध्ये टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटची एक शाखा आपण इथे सुरू करावी आणि त्या दृष्टिकोनातून शासन पावलं टाकत आहे. पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं की एक बैठक घेऊन त्या विषयावरती आपण निश्चित निर्णय घेऊ. तुर्तास संदर्भ रुग्णालयामध्ये मी मागच्या कालावधीमध्ये प्रयत्न करून 100 खाटांचे कॉट्स आपण वाढवलेले आहे. त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या सर्व सदस्यांच्याही सोबत मी आरोग्यमंत्र्यांची बैठक घेऊन तुर्तास संदर्भ रुग्णालयामध्ये तात्पुरतं जे 100 खाटांचं वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये ही सेवा तातडीने लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आणि तसे आदेश देखील सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी सकारात्मक दिले. 210 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी नवीन इमारत देखील होणार आहे. त्याच्यासाठी आताच्या अर्थसंकल्पामध्ये 210 कोटी रुपये ठरलेले आहेत आणि ह्याच्या माध्यमातून नाशिककरांना आणि उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना कर्करोग ज्यांना असेल त्यांच्यासाठी ही सगळ्यात मोठी सेवा आणि उपलब्धी असणार आहे. आणि जागतिक स्तरापासून ते अशा परिणामातून टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटला लोक कॅन्सरच्या उपचारासाठी येतात आणि परत त्याची नाशिकला जर आपल्याला शाखा मिळाली तर मी तुम्हाला सांगतो की सर्वात मोठं आणि दिलासादायक एक चांगलं काम पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला नाशिकमध्ये झालेलं बघायला महाआयटीच्या मंत्री महोदयांची आपण जो विषय सांगताय मी निश्चित त्यांच्याशी चर्चा करेन, त्याची पूर्ण माहिती घेईन आणि जर ते निकामी झालेले असतील तर त्या विषयाच्या बाबतीत पुढे काय कारवाई करायला पाहिजे, जे कोणी कंत्राटदार असतील त्यांच्यासह ते कॅमेरे सुरू करून सगळ्याच विषयावर मंत्र्यांशी चर्चा करून त्याच्या मुळात म्हणजे हा सुरक्षेचा पण प्रश्न होता आणि 80 कोटी रुपये हे काही थोडी खिडकी रक्कम नव्हती. सर्व पैसे वाया गेले. आता परत म्हणतायत की यंत्रणा सगळी जुनी झालेली आहे, परत अत्याधुनिक यंत्रणा काय स्मार्ट सिटीवरती आमदार काही डायरेक्टर होते त्यामुळे आम्हाला पण त्याची माहिती देताना अनेक वेळा अडचणी निर्माण होतात. मी माननीय आयटी मंत्र्यांच्याकडे संरक्षण बैठक लावली त्याचा पुन्हा जो काही विषय